मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. तर चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सौमित्रा म्हणत असते जानकीला, जानकी नवीन आलेली सुनबाईचा स्वयंपाक बनवल. तर जानकी ठीक आहे असं म्हणत असते. पण मात्र घरच्यांना हे माहिती नसतं की ऐश्वर्याला स्वयंपाक येत नसतो म्हणून. पण ही गोष्ट ऐश्वर्यासुद्धा सांगत नाही. ऐश्वर्या ही हॉटेलमधून जेवण आणते आणि गरम करायला नाटक गरम करतच ही सर्वांसमोर आणत असते. सर्वच जण जेवायला बसतात. तर ऐश्वर्या मात्र सर्वांसोबत नाटक करतच ही गॅसवर कढई ठेवतच तशीच गॅसवरची कढई गरम आमटीही घेऊन येते. तर सर्वांना वाटतं की ऐश्वर्याने घरीच बनवली की काय. तर सर्वच जण खूप आवडीने खातात. पण सौमित्रा मात्र एक घास खाल्ल्याच्या नंतर लगेच सौमित्राला चक्कर येऊ लागतात. तर सर्वच जण खूपच घाबरतात. सौमित्राला नेमकं झालं तरी काय असेल. तर सारंग हा ऐश्वर्याला सांगत असतो की आमच्या आईला शेंगदाण्याच्या तेलाची ॲलर्जी आहे, यामुळे आम्ही शेंगदाण्याचं तेल घरात कधीच आणत नाही. तर लगेच ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणू लागते, म्हणजे मी जे बाहेरून आमटी आणली त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल होतं. तर असं म्हणतच ऐश्वर्याला खूपच घाम फुटतो आणि तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तर हे सर्व झाल्याच्या नंतर जानकी ही किचन रूममध्ये असते. तर जानकीच्या पायापासून आमटीचं बिल पडतं. तर जानकी ते आमटीचं बिल हातामध्ये घेते आणि म्हणत असते, हे तर आजचंच बिल आहे आणि आमटीचं. ते बघून जानकी मात्र खूपच वैतागते आणि हे सर्व काही ऐश्वर्यानेच केलं असेल हे जानकीला पूर्णपणे माहिती असतं. पण जानकी ही गोष्ट कुणालाही सांगत नसते, कारण तिला ऐश्वर्याला बदलायचं असतं आणि घरातल्या कुणालाही त्रास होऊ नये यामुळे जानकी कुणाला सांगत नाही. आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जानकी काय करेल हे बघणं खूपच